हॅलो माय यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी सर्वांनाच खूप आवडते आणि घरोघरी ती भाजी सतत बनत असते. तर पहा, हे आहे आपलं मेथीचं शेत, ज्यामध्ये आपण मेथी, लसूण वगैरे लावलेला आहे. आणि आता आपण मेथीची भाजी घेणार आहोत आणि ही भाजी आपण चुलीवरती शेतामध्ये बनवणार आहोत. चला मग या व्हिडिओमध्ये आज खूप मज्जा येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेथीच्या भाजीची रेसिपी पहा आणि असेच शेतातील नवनवीन व्हिडिओज, नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आता इथं मी मेथीची भाजी घेत आहे आणि हे इकडं आम्ही गहू लावलेला आहे आणि इथं लावलेली आहे पूर्ण मेथीची भाजी. आता आपण सगळीकडची मेथीची भाजी घेणार आहोत. खूप छान कोवळी भाजी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. किती सुंदर असं शेत आहे. हे जे गव्हासारखं दिसत आहे हे गहू नाही, हे आहेत जवा, ज्या आपण महादेवाला वाहत असतो. आणि जवचे लाडू देखील खूप सुंदर बनत असतात. तर पहा, इथं मी मेथीची भाजी घेत आहे. आता किती लहान लहान मेथीची भाजी कोवळी छान आलेली आहे, पाहू शकता. शेतात राहण्याचा एक फायदा आहे की आपण ताजं ताजं माळवं आपण लगेच उपटून लगेच खाऊ शकतो आणि याचा टेस्ट तर खूप छान लागतो. आता आपण जात आहोत आपल्या घराकडे आणि घरी जाऊन आपण आपलं घर शेतामध्येच आहे, तर तिथं जाऊन आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तोपर्यंत हे झाड कशाचं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पहा, आता इथं मी मेथीची भाजी नीट करत आहे. तर खूप सारी भाजी आणलेली आहे आणि एक एक मी आता नीट करत आहे. भाजी कोवळी आहे, परंतु भाजी जास्त असल्यामुळं मी जास्त त्याच्या काड्या काही घेत नाही. भाजी फक्त पाला अशी मी भाजी गोळा केलेली आहे आणि इथं ताट भरून भाजी गोळा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. ताट भरून भाजीसाठी मी एवढा लसूण घेतलेला आहे. खूप सारा लसूण आपण वापरणार आहोत, ज्याने भाजीला खमंग असा स्वाद येणार आहे. आता इथं मी भाजी धुवून घेणार आहे. स्वच्छ आपण पाण्याने भाजी एकदा धुवून घ्यायची आहे. आणि नंतर इथं मी चुलीला जाळ लावलेला आहे आणि त्यावरती आता मी कढई ठेवणार आहे. पहा किती छान जाळ लागलेला आहे. आता त्यावरती आपण जाड कढई ठेवणार आहोत, म्हणजे लोखंडी कढई आहे ही, ज्यामध्ये भाज्या खूप छान होतात. आता त्यामध्ये तेल टाकलं आहे, आपण मोहरी टाकली आहे. आता यामध्ये मोहरी तडतडली की आपण आता यामध्ये जिरे टाकणार आहोत. पहा, आपण चुलीवरती जो स्वयंपाक करतो त्यामध्ये स्मोकी फ्लेवर वेगळाच एक येतो आणि कोणत्याही भाज्यांना चव वेगळीच येते. आता आपण जिरे टाकले आहेत आणि लसूण टाकला आहे आता इथं आपण. तर असंच जे आपण शेतामध्ये आयुष्य जगतो ते एकदम निरोगी आयुष्य असतं असं आपण म्हणू शकतो. इथं आपण आता आपल्या शेतातली मिरची टाकत आहोत. यामधली काही मिरची कच्ची वाटलेली आहे आणि काही मिरची तळून वाटलेली आहे, म्हणजे भाजून वाटलेली आहे. आता ती मिरची आपण छान अशी तळणार आहोत. लसूण देखील लाल असा होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. आणि आता आपण इथं थोडीशी हळद टाकलेली आहे. आता भाजी टाकणार आहोत आपण. ही टाकली आता आपण भाजी. सर्व भाजी कढईमध्ये टाकून झाल्यानंतर भाजीला मस्त असं हलवायचं आहे. आणि एक मीठ आपण थोडंसं शेवटी टाकणार आहोत, कारण आता आपली भाजी जे आहे ताट भरून होती ती आता शिजून थोडी होणार आहे. म्हणून आपण आता जर मीठ टाकलं तर आपल्या हाताने जास्त मीठ पडण्याची शक्यता जास्त आहे. भाजी जेव्हा कमी होते शिजून, तेव्हा आपण मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिठाचा अंदाज चांगला लागणार आहे. हे आहेत आमचे केळीची झाडं. आता 2 झाडांना केळी लागलेल्या देखील आहेत. खूप सुंदर असा निसर्ग आहे. सुंदर असा इथं श्वास भेटतो. आणि बिना फवारणीचं माळवं हे तर खूपच वेगळी गोष्ट आहे. ऑर्गॅनिक सगळं आपल्याला शेतामध्ये खायला भेटतं. आणि आता इथं आपण टाकत आहोत मुगाची डाळ आहे. हे आपल्या शेतामध्ये मूग आलेले होते, त्याची आईने डाळ केलेली आहे आणि ही डाळ आता आपण भाजीमध्ये टाकत आहोत. आता मी एकदा भाजी हलवून घेते, म्हणजे सगळी डाळ त्याच्यामध्ये मिक्स होईल. आणि आता आपण याच्यामध्ये ताट झाकून ठेवणार आहोत. आणि भाजी शिजले का आता पाहूया. आता आणखीन याच्यामध्ये आपल्याला कूट वगैरे टाकायचं आहे. सोले भाजून त्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते आपण आता इथं टाकत आहोत. आणि आता भाजी आपली
आपण पहिल्यांदा भाजी टाकली होती तेव्हा कढई भरून भाजी होती. आता शिजून किती भाजी झालेली आहे, थोडीशीच भाजी झालेली आहे. मग आता आपण या टायमिंगला मीठ टाकायचं आहे आणि भाजी पूर्ण हलवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकली आहे. ते शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतावं लागणार आहे, कारण भाजी फक्त आपण भाजी केली असती तर ती भाजी त्या भाजीच्या पाण्याने शिजली असती, परंतु इथं मुगाची डाळ टाकल्यामुळे आपण इथं पाणी ओतलं आहे. आणि आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. एकदम स्वादिष्ट असा वास तर खूप छान खमंग येत आहे आणि भाजी देखील खूप सुंदर लागते, ही खूपच टेस्टी. एकतर चुलीवर म्हणलं तर मग तर वेगळीच गोष्ट, आणि सर्व काही शेतामधलं आपल्या ऑर्गॅनिक असल्यामुळं याची चव नेक्स्ट लेवलला जाते. तर पहा, इथं मी चपाती घेतलेली आहे एक, आणि ती चपातीमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. तर तयार आहे आपली गरमागरम भाजी. या तुम्ही पण सर्वजण खायला. आणि आपल्या चॅनलला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच सुंदर अशी निसर्गरम्य व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रोज नवीन खूप असतात. तर आता मी भाजी खात आहे. तुम्हाला सांगते भाजी कशी झाली आहे. आता ही खाल्ली मी भाजी, तर भाजी खूप 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 टेस्टी झालेली आहे. खूपच वेगळी टेस्ट आहे याची. खूप सुंदर अशी भाजी लागत आहे. तिखट मीठ सगळंच काही सुंदर झालेलं आहे. भाजीचा कलर बघा कसा आलेला आहे. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.